गुड मॉर्निंग मंडळी, मी स्नेहा द रेडिओ वुमन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। सो मंडळी, आज आहे तिसरा दिवस आणि माझ्या कोकण ट्रिपचा लास्ट दिवस आणि वाटलं की जाता जाता चेकआउट करण्यापूर्वी हा पाठचा जो सिनारिओ आहे एकदा कॅमेरामध्ये टिपून घ्यावा। आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त शांतता आहे आणि फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज येतो। सो खूप छान वाटतंय, पण वाईटही वाटतंय की मला इथेच माझी टूर संपवावी लागते। अँड येस, आज काही शेड्यूल आहे, सो मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहील। सो सकाळ सकाळी आमचा नाश्ता आलेला आहे आणि मी कालच काकींना इथल्या म्हणजे ज्या हॉटेलच्या ओनर आहेत त्यांना सांगितलं होतं, रिक्वेस्ट केली होती की मला घावणे खायला मिळतील का। सो त्यांनी ह्या रिक्वेस्टवर मला मस्त गरम गरम घावणे आणि चटणी बनवून दिलेली आहे। आणि हा पदार्थ सुद्धा कोकणमधला आयकॉनिक पदार्थ मानला जातो। हा सुद्धा सेम रेसिपी तांदळापासून बनला जातो। नमस्कार मंडळी, सो मी आले आता माझ्या फर्स्ट डेस्टिनेशन जवळ, आचरा येथील रामेश्वर मंदिराकडे। मंडळी, मी आहे आता आचऱ्यातील रामेश्वर मंदिरामध्ये आणि हे मंदिर प्राचीनकालीनच आहे आणि जवळजवळ 800 वर्ष जुनं हे मंदिर इथे स्थापित आहे। आणि मंदिराचं विशिष्ट म्हणजे मंदिराचा उत्सव हा पाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत असतो। उत्सवादरम्यान इथे पालखी काढली जाते, पालखीची मिरवणूक काढली जाते आणि इथे बरेच भक्तजन भेट द्यायला येतात, आशीर्वाद घ्यायला येतात। आणि अजून एक वैशिष्ट्य या मंदिराचं किंवा या गावचं म्हणजे जो गावातला सार्वजनिक गणपती बसतो, इथे गणपतीची जी स्थापना होते, तो गणपती साधारण 42 दिवसांसाठी बसवला जातो। सो हे एक नवीन गोष्ट मला आज समजली, या मंदिराचं वैशिष्ट्य। सो बघूया आतमध्ये अजून मंदिर कसं आहे। आता मी पोहोचली आहे माझ्या सेकंड डेस्टिनेशनला, म्हणजेच कुणकेश्वर मंदिराच्या दिशेने। कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे शिवमंदिर आहे। छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि कुणकेश्वरला दक्षिण कोकणची काशी असे म्हटले जाते। दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसाची यात्रा भरते आणि ह्या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते। आणि जत्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे खास असतं। या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गाववरीयसहित पायी चालत येतात। कुणकेश्वर भेटीसाठी 12 किलोमीटर अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दिरबा रामेश्वरासाठी तारामुंबरी खाडीवर नौकेतून बांधला जातो। दर 24 वर्षांनी कुणकेश्वराच्या भेटीला येणाऱ्या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजत गाजत कुणकेश्वर क्षेत्री आणतात। 16 किलोमीटरवरून येणाऱ्या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुणकेश्वराची भेट घेते। तसेच 50 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या मसुरे गावच्या श्री भरतेश्वर पायी चालत गाववारीयसहित कुणकेश्वराच्या भेटीला येतो। तसेच किंजवडे, स्थानेश्वर, दाभोळे, पावनाई, टेंबवली असे अनेक देव याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वराच्या पायी वारी म्हणजेच यात्रा करत येतात। कोकणातला कोस्टल रोड आहे, जो एका बाजूला रोड आहे आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आहे। सो आम्ही आता आचऱ्याचं रामेश्वर मंदिर आणि कुणकेश्वर मधलं मंदिर दोन्हीही पाहून निघालोय वाया कोस्टल रोडने रत्नागिरीच्या दिशेने। मित्रांनो, कोकणातलं अस्सल सोनं म्हणजे आंब्याची बाग किंवा आंब्याची झाडं। मी आता जस्ट नोटीस केलं की इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंब्याची झाडं आहेत, मोठ्या संख्येने ती पण।
दोन्ही बाजूला आंब्याच्या झाडांनी रस्ता कव्हर केलेला आहे. सो मे बी हा देवगड हापूस असू शकतो, मला यातलं एवढं माहित नाहीये. हॅलो. सो फायनली मी पोहोचली आहे मंदिरामध्ये आणि आता फटाफट चालते कारण पार्किंग इथे खूप थोडंसं लांब मिळालंय मला. आणि होप सो जाईपर्यंत मंदिर बंद नाही झालं पाहिजे. मला मंदिरात पोहोचण्यासाठी उशीर होऊन सुद्धा माझं दर्शन इतकं छान झालं आणि महत्त्वाचं म्हणजे मला बाप्पाची आरती मिळाली. आरती अटेंड केल्यानंतर मला एवढं प्रसन्न वाटलं कारण माझ्या ट्रिपचा तो शेवटचा दिवस होता आणि असं वाटलं होतं की दर्शन होईल की नाही माहीत नाही, बट बाप्पाने इतकं छान पद्धतीने दर्शन दिलं. त्यांची आरती आम्हाला पाहता आली. हे खूप दुर्मिळ होतं माझ्यासाठी. माझ्या या कोकण ट्रिपची समाप्ती मी इथेच करते बाप्पाच्या आशीर्वादाने. बाप्पाचा आशीर्वाद तर माझ्यासोबत आहेतच, पण तुमचाही आशीर्वाद असू द्यात. सो माझ्या द रेडियंट वुमन ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.